पाऊस, विजा आणि अचानक खिडकीवर एक टकटक. पण ती टकटक कुणाची होती? जेव्हा माणसं मरण पावतात तेव्हा त्यांच्या इच्छा संपतात का? की त्या पुन्हा येतात त्या हातासारख्या? आजचा पाऊस काहीसा विचित्रच होता. ढगांचा गडगडाट, विजांचा चकचकाट. आज वीज कुठेतरी नक्कीच कोसळणार असं वाटत होतं. मी किचनमध्ये गरमागरम पिठलं भाकरी, लसूण चटणी करत होते. खिडकीतून पावसाचा मारा आत येत होता. तेवढ्यात जोरात गडगडाट झाला. विजेचा लोळ समोरून गेला. मी घाबरत घाबरत खिडकी बंद केली. टकटक. कोण असावं? आमच्या सोसायटीत सुशिक्षित लोक राहतात. कुणीही येताना आधी व्हॉट्सअपवर मेसेज करतात. मग ही टकटक कोण करतंय? मी हळूच खिडकी उघडली आणि समोर उभा होता आमच्या जुन्या घरात राहणारा निनाद. तो म्हणाला, काकू मॅच होती म्हणून आलोय ग. घरी फोन करून सांगतेस का? आई वाट बघत असेल. मी होकार दिला. तो लगेच बोलला, काकू मस्त वास येतोय. आम्ही तिघं आहोत. पिठलं भाकरी द्या ना, आम्ही परत चाललोय. मी त्याला पॅक करून दिलं. देताना जाणवलं त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होतं. मी घाबरून विचारलं, अरे ऐक ना, रक्त येतंय, काय झालं? पण तो आधीच गायब झाला होता. माझे मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर आहेत. स्वभाव कडक असल्याने पोरं घरी येत नाहीत. बहुधा त्याला त्यांची चाहूल लागली असावी, म्हणून मीही जास्त विचार केला नाही. इतक्यात आहुंची हाक आली, अगं बाहेर ये, टीव्हीवर बातमी बघ. मी धावत गेले. अगं बाई, निनाद आणि त्याचे 2 मित्र हायवेवर ॲक्सिडेंट होऊन रक्ताच्या थारोळ्यात सापडले होते. ते तिघंही मृत घोषित करण्यात आले होते. माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मी बेशुद्ध होऊन सोफ्यावर कोसळले. माझे मिस्टर मला हॉस्पिटलला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. घरात आलो. सगळं अंधारलेलं होतं. मी किचनकडे नजर टाकली. कढईतील पिठलं कोणीतरी हाताने खाल्लं होतं. कढईत बोटांचे ठसे उमटलेले, भाकरी गायब होती. भूक भूक करत ती मुलं खरंच परत आली होती, अन्नाच्या तीव्र इच्छेने. त्या दिवसानंतर मी दरवर्षी सर्व पितरी अमावास्येला खिडकी उघडत नाही. कारण आजही, हो आजही, टकटक. खिडकीवर पुन्हा एकदा तेच 2 काळे हात दिसले. ते हात पाहिले की अंगावर काटा येतो. ते हात आजही खिडकीवर उमटतात. फक्त पावसात. फक्त भुकेने व्याकुळ आत्म्यांच्या आठवणीसोबत. आणि म्हणूनच आजही त्या दिवशी मी खिडकी उघडत नाही. कारण भूतकाळ केवळ आठवणी ठेवून जात नाही. कधी कधी तो परत येतो त्या हातांसोबत. टकटक टकटक. ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं? खरंच काही आत्मा जेवायच्या इच्छेने परत येतो का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण लक्षात ठेवा, सर्व पितरी अमावास्येला खिडकी उघडायची नाही. धन्यवाद.